नमस्कार. पूजा अँड हृदय ब्लॉगमध्ये स्वागत. कहाणी ज्येष्ठा गौरीची. आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण राहत होता. पुढे भाद्रपद महिना आला. घरोघरी लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या. घंटा वाजू लागल्या. हे ते ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुले घरी आली. आईला सांगितलं, आई आई आपल्या घरी गौर आण. आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून तरी काय करू? तिची पूजापाती केली पाहिजे. तिला घावण घातल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे. आपल्या घरात तर काही नाही. तर तुम्ही बापाजवळ जा. बाजारातले सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौरी आणेल. मुले तिथून उठली. बापाकडे आली. बाबा बाबा बाजारात जा. घावण घातल्याचे सामान आणा म्हणजे आई गौरी आणेल. बापाने घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात फार दुःखी झाला. सोन्यासारखी मुले आहेत, पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही. गरिबीपुढे उपाय नाही. मागायला जावे तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरे म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला. इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाष्ण भेटली. तिने त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारले. ब्राह्मणाने झालेली सगळी हकीकत सांगितली. म्हातारीने बोधाच्या 4 गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणले. बायकोने दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारले. नवऱ्याने आजी म्हणून सांगितलं. बायको घरात गेली. आंबिली करता कण्या पाहू लागली. तोच मडके आपले कण्यांनी भरलेले दृष्टीस पडले. तिला मोठे नवल वाटले. ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढे पुष्कळ पेच केली. सगळ्यांनी ती पोटभर खाल्ली. सगळीजणं आनंदाने निजली. सकाळ झाली तशी म्हातारीने ब्राह्मणास हाक मारली. मुला मुला मला न्हाऊ घालायला सांग म्हणून म्हणाली. घावण घातले देवाला कर. नाही काही म्हणू नको. रड काही गाऊ नको. ब्राह्मण घरात गेला. म्हणाला, अगं अगं ऐकलंस का? आजीबाईला न्हाऊ घाल असे म्हणून आपण उठून भिक्षेस गेला. पुष्कळ भिक्षा मिळाली. भरपूर सारा गूळसुद्धा मिळाला. मग सगळे सामान आणले. ब्राह्मणाला खूप आनंद झाला. बायकोने स्वयंपाक केला. मुलं बाळंसुद्धा पोटभर जेवली. म्हातारीने ब्राह्मणास हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितले. ब्राह्मण म्हणाला, आजी आजी दूध कोठून आणू? तशी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंट पूर. तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावं घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील. तुझा गोटा भरेल. त्यांचं तू दूध काढ. ब्राह्मणाने तसे केले. गाई म्हशींना हाका मारल्या. वासरेसुद्धा धावत आली. ब्राह्मणाचा गोटा गाई म्हशींनी भरून गेला. ब्राह्मणाने त्याचे दूध काढले. दुसऱ्या दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणू लागली, मुला मुला आता मला पोचती कर. ब्राह्मण म्हणू लागला, आजी आजी तुमच्या कृपेने तर मला सगळे प्राप्त झाले आहे. आता तुम्हाला पोचत्या कशा करू? तुम्ही गेला म्हणजे हे सर्व नाहीसे होईल. म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काहीच कमी पडणार नाही. ज्येष्ठा गौर म्हणतात ना, ती मीच. मला आज पोचती कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेलं असंच वाढावं असं काहीतरी उपाय सांगा. गौरीने सांगितले, तुला येताना मी वाळू देईन. ती साऱ्या घरभर टाक. हंड्यावर टाक, मडक्यावर टाक, पेटीत टाक, गोट्यात टाक. असं केलंस तर कधीही कमी होणार नाही. ब्राह्मणाने बर म्हटलं. तिची पूजा केली. आपली गौर प्रसन्न झाली. तिने आपले व्रत सांगितले. भाद्रपद महिन्यात तळ्याच्या पाळी जावे. 2 खडे घरी आणावेत. ऊन पाण्याने ते धुवावेत. ज्येष्ठा गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावण घोडे करावे. तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीची ओटी भरावी. जेवू घालावे. संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावे म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल. संतती संपत्ती मिळेल. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी देवाच्या द्वारी गायींच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण. कहाणी ज्येष्ठा गौरीची इथे समाप्त होते.
आपणा सर्वांना ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ज्येष्ठा गौरी आवाहनानिमित्त ह्या उद्देशानेच मी आज तुमच्यासोबत ज्येष्ठा गौरीची कहाणी शेअर केलेली आहे. आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंडसोबत, फॅमिलीसोबत. आणि हो, कमेंट करायला अजिबातच विसरू नका. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला आजच फॉलो करा. भेटू आपण नेक्स्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया.